याकोब 5वा अध्याय आणि त्यामध्ये 16 जे वचन आहे, 16व्या वचनामध्ये असं लिहिलं आहे की तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. असं लिहिलं आहे की एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानांची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. मग त्यानंतर एलियाचं उदाहरण देण्यात आलं की एलियानेही फार आग्रहाने प्रार्थना केली आणि जेव्हा त्याने प्रार्थना केली तेव्हा पृथ्वीवर पाऊस पडला नाही. म्हणून आजचा जो आपला विषय आहे तो आहे मध्यस्थीची प्रार्थना करणे. मध्यस्थीची प्रार्थना, त्याचं महत्त्व जे बायबल आपल्याला सांगतं त्या विषयावर आज आपण प्रभूच्या वचनामधून ऐकण्याचा आपण प्रयत्न करूया. बायबल आपल्याला एक गोष्ट सांगतं की प्रार्थना हा परमेश्वराने दिलेला आपला फार मोठा एक अधिकार आहे, एक शस्त्र आहे आणि प्रार्थनेद्वारे जय मिळतं. प्रेयर ब्रिंग्स विक्ट्री असं म्हणण्यात येतं. प्रार्थनेद्वारे कार्य होतात, चमत्कार होतात, अद्भुत कार्य होतात आणि त्याची गरज आज अतिशय जास्त आहे. प्रार्थनेची गरज आहे आणि आत्मिक युद्धामध्ये जेव्हा आपण आहोत तर आत्मिक युद्ध जिंकण्याचा एक फार मोठं साधन किंवा शस्त्र जे परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे ती म्हणजे प्रार्थना. आणि प्रार्थना अनेक प्रकारच्या आहेत. आपण बायबल अध्ययन जर केलं तर प्रार्थनेचे अनेक प्रकार, अनेक पद्धती, अनेक पॅटर्न्स आपल्याला बायबलमध्ये वाचायला मिळतं. म्हणून आजचा जो आपला विषय आहे ती आहे मध्यस्थीची प्रार्थना. एचकेलाचे पुस्तक याचा 22 अध्याय आणि 30 वचन आपण यावेळेस वाचूया आणि मग त्यानंतर यशया याचा 59 अध्याय आणि 16 वचन. सर्वप्रथम आपण वाचूया एचकेलाचे पुस्तक याचा 22वा अध्याय आणि 30 वचन. एचकेल 22:30. आणि त्याचबरोबर यशया 59 आणि 16 वचन. या दोन्ही वचनांमध्ये आपण हे वाचतो की परमेश्वर लोकांना शोधत आहे की जे मध्यस्थी करतील. एचकेल 22:30 मध्ये आपण वाचतो की मी भूमीचा नाश करू नये म्हणून तिच्यातला कोणी तट बांधील, कोणी मत्स्यमोर देशासाठी तटाच्या खिंडीत उभा राहील की काय याची मी वाट पाहिली पण मला कोणी आढळलं नाही. तो म्हणतो की मी वाट पाहत होतो कोणीतरी मध्ये उभं राहील, ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये स्टँडिंग इन द गॅप. दोन लोकांच्या मध्ये उभं राहून कोणीतरी प्रार्थना करील, कोणीतरी माझ्यासमोर उभं राहील इतरांसाठी. असं मी वाट पाहत होतो, मी शोधत होतो कोणीतरी बाहेर राहील तिथं, पण परमेश्वर म्हणतो की मला कोणीही आढळला नाही. आणि यशया 59 मध्येही आपण वाचलं की कोणीच कर्ता पुरुष नाही हे त्याला दिसून आले, कोणी मध्यस्थ नाही म्हणून तो विस्मित झाला. त्याला कोणीही मध्यस्थ सापडला नाही, कोणी मीडिएटर सापडला नाही, कोणीही मध्ये उभं राहून प्रार्थना करणारा सापडला नाही. म्हणून त्याला फार आश्चर्य वाटलं, तो विस्मित झाला. म्हणजे परमेश्वर आज मंडळांमध्ये आपल्यामध्ये अशा लोकांना शोधत आहे जे इतरांसाठी मध्यस्थी करतील आणि जे इतरांसाठी परमेश्वर आणि त्यांच्या नाशामध्ये उभं राहतील. ज्याला आपण म्हणतो की गॉड इज लुकिंग फॉर पीपल हु विल स्टँड इन द गॅप. दोघांच्या मध्ये उभं राहून परमेश्वराच्या समोर हाक मारतील, आरोळी करतील, रडतील, म्हणतील की परमेश्वर तू या लोकांवर दया कर,
परमेश्वर या लोकांना वाचव, कारण परमेश्वर याचकालामध्ये ही शोधत होता, कोणीतरी उभं राहील मध्ये, कोणीतरी त्या गॅपमध्ये उभं राहील आणि कोणीतरी मध्ये उभा राहील आणि तो प्रार्थना करील, तो आरोळी मारेल. परंतु वचन सांगतं की परमेश्वराला कोणीही सापडलं नाही. प्रियानो, आज सुद्धा चर्चेसमध्ये आपल्या जीवनामध्ये परमेश्वर शोधत आहे लोकांना, की जे लोक प्रार्थना करतील, जे लोक इतरांच्या नाशामध्ये आणि परमेश्वराच्या मध्ये उभं राहतील, रडतील, आरोळी मारतील, हट्ट करतील, परमेश्वरासमोर आपला वेळ घालवतील आणि म्हणतील की देवा दया कर, या लोकांवर दया कर, हे लोक नाश होत आहे, आमचं गाव नाश होत आहे, आमचा देश नाश होत आहे, आमचं चर्च नाश होत आहे. प्रभू, तू ज्या दयेची आम्हाला आज गरज आहे. आणि ख्रिस्ती इतिहासामध्ये आपण बरेचसे मोठे मोठे नाव ऐकतो, वाचतो, की ज्यांनी प्रार्थना केल्या, ज्यांनी स्वतःला कोंडून घेतलं, ज्यांनी खूप प्रार्थनेमध्ये वेळ घालवला. आणि स्कॉटलँड देश आपल्याला माहित आहे, त्या देशाचा प्रभूचा दास तो म्हणतो की लॉर्ड गिव्ह मी स्कॉटलँड ऑर आय डाय. प्रभू, मला स्कॉटलँड दे, नाहीतर मी मरतो, माझ्या देशाला तू वाचव. त्याने गुडघ्यावर जाऊन प्रार्थना केली आणि शेवटी अशी प्रार्थना करायचा, देवापा, जर माझ्या देशाला तू वाचवलं नाही तर माझं प्राण तू घेऊन घे. एक प्रभूची दासी होती जी प्रार्थना करायची, तिच्याबद्दल असं लिहिण्यात आलं की इंग्लंड देशाची राणी सैन्याला घाबरत नव्हती, परंतु तिच्या प्रार्थनेला ती घाबरायची. असे प्रार्थना करणारे लोक आपल्याला ख्रिस्ती इतिहासामध्ये प्रियांनो दिसून पडतात. आजही मंडळांमध्ये प्रार्थना करणाऱ्या लोकांची गरज आहे. आजही मंडळांमध्ये गरज आहे की लोक उभं राहतील, गॅप मध्ये उभं राहतील. आपल्याला माहित आहे की परिस्थिती काय आहे, आपले तरुण कुठं चालले आहेत, आपल्या मंडळीतले परिवार कुठं जात आहे, कुठं आपली मंडळी नाश होत आहे, कुठल्या भागांमध्ये आपण बर्बाद होत आहे, आपण आपल्या उघड डोळ्याने पाहत आहे. मग करणार काय? एक तर दोन ऑप्शन्स आहेत. एक तर हे आहे की बसा, एक ग्रुप बनवा आणि कुरकुर करत बसा आणि बोलत बसा, दोष देत राहा, काही होऊ शकत नाही, हा व्यक्ती बेकार आहे, ही मुलगी बेकार आहे, हे परिवार बेकार आहे, काही कामाचे नाही. एक त्या प्रकार निगेटिव्हली आपण अप्रोच करू शकतो. किंवा एक दुसरा भाग हे आहे की एक ग्रुप बनवा आणि रडा परमेश्वरासमोर की प्रभू, आम्हाला माहित आहे की हे लेकरं नाश होत आहे, हा तरुण, ही तरुणी, हा परिवार, हा मुलगा, ही मुलगी नाश होत आहे, चर्चमध्ये येत नाहीत, बाहेर फिरत राहतात. प्रभू, त्यांना वाचव. आज मंडळांमध्ये प्रियांनो आपल्याला प्रार्थना करणाऱ्या योद्धांची फार गरज आहे. वी आर लॅकिंग इन पॉवर बिकॉज वी आर लॅकिंग इन प्रेयर. आपल्या चर्चमध्ये सामर्थ्य का दिसत नाही? आपल्या चर्चमध्ये ती वाढ का दिसत नाही? कारण कुठं ना कुठं प्रार्थनेची कमी आहे. इतिहास जरी गौरवी असला तरी मला माहित नाही की भविष्य कसं राहणार आहे. 2050 मध्ये आपलं चर्च कसं दिसेल याचं एक चित्र आपण प्रभूला विचारलं पाहिजे. 2026 चालू आहे आज, आपल्याला माहित आहे की आजची कंडिशन कशी आहे. 2050 मध्ये उमरी फ्री मेथोडिस्ट चर्च कसं दिसेल हे एक नजर आपल्या समोर ठेवली पाहिजे. व्हॉट इज अवर गोल? आणि मोठ्या मोठ्या कंपनीज जेव्हा काम करतात तेव्हा असेच काम करतात. ते म्हणतात की 5 वर्षामध्ये आपण आपल्या कंपनीला कुठं पाहत आहे, 10 वर्षामध्ये आपण आपल्या कंपनीला कुठं पाहत आहे. मी हा प्रश्न विचारतो की पुढच्या 10 वर्षामध्ये आपलं चर्च कुठं राहणार आहे? त्या विषयासाठी आज प्रार्थना केली गरजेचं आहे, त्यासाठी आज काम करणे गरजेचं आहे. नाही तर चर्चेस बंद पडत आहे आणि चर्चेसला कुलप लागत आहे. फॉरेनमध्ये तर चर्चेस आता म्युझियम्समध्ये कन्वर्ट झालेले आहेत. इंग्लंडमध्ये बरेचसे चर्चेस मस्जिद बनलेले आहेत आणि बरेचसे चर्चेस गव्हर्नमेंट ऑफिसेस बनलेले आहेत, म्युझियम झालेले आहेत. का? काही दर्शन नाही, काही माहित नाही पुढं काय होणार आहे. बस जी रहे हैं, जी रहे हैं, जी रहे हैं. और एक दिन ऐसा आ रहा है कि कलिसियाओं को ताला लग रहा है. प्रियांनो, मंडळींना, परिवारांना, तरुणांना, लेकरांना, पाळकांना, सेवकांना आज मध्यस्थ करणाऱ्या लोकांची गरज आहे. प्रार्थना करणाऱ्या लोकांची फार गरज आहे आज. आणि ती प्रार्थना करणार कोण? ते लोक नाही करणार, तो व्यक्ती नाही करेल. प्रार्थना मला करायची आहे आणि प्रार्थना तुम्हाला करायची आहे. परमेश्वर एहेजकेलाच्या दिवसांमध्ये शोधत होता, कोणीतरी उभं राहील मध्ये आणि प्रार्थना करेल, आरोळी मारेल.
परंतु वचन सांगतं की परमेश्वराला एकही व्यक्ती सापडला नाही. यशामध्ये आपण वाचलं की त्याला तो विस्मित झाला, आश्चर्यचकित झाला की कोणीही मध्यस्थी करणारा नाहीये. प्रियांनो, आज आपण मध्यस्थी करण्यासाठी तयार आहे का? आपण ते कमिटमेंट करायला तयार आहे का की नाही प्रभू, मला माहित आहे, माझ्या उघड डोळ्याने मी पाहत आहे की माझं चर्च कुठल्या दिशेने जात आहे, आमच्या चर्चचे परिवार, आमचे चर्चचे तरुण लेकरं परिवार कुठल्या दिशेने जात आहे, मला दिसत आहे माझ्या डोळ्याने, आणि मी त्याच्याबद्दल कदाचित चर्चा करत आहे, कुरकुर करत आहे. पण प्रभू, आजपासून मी कुरकुर करणार नाही, परंतु आज मी त्यांच्यासाठी प्रार्थना करीन. जर आपलं मन कठोर झालेलं आहे तर प्रियांनो, आज आपल्याला तर सौम्य मनाची गरज आहे की आपण ज्यावेळेला म्हणू की प्रभू वाचव या तरुण मुलाला, आणि हा तरुण मुलगा चर्चमध्ये दिसत नाही, त्याला घेऊन ये प्रभू चर्चमध्ये, त्याला तारणाचा अनुभव येऊ दे. ही तरुण मुलगी चर्चमध्ये दिसत नाही, हा परिवार चर्चमध्ये दिसत नाही, फक्त ख्रिसमसला दिसतात, गुड फ्रायडेला दिसतात किंवा ईस्टरला दिसतात. पण माझी इच्छा आहे की वर्षाच्या 52 रविवारमध्ये हे लोक मला चर्चमध्ये दिसले पाहिजे. प्रभू त्यांना चर्चमध्ये घेऊन ये. मला माहित आहे की मी त्याच्या घरी गेलो तर ते माझे ऐकणार नाही, मला माहित आहे मी त्याला घरी जाऊन सांगितलं, समजवलं, पण ते ऐकणार नाही, मला माहित आहे. मग मी काय करू? मी एकच गोष्ट करणार, आणि ती म्हणजे प्रार्थना. कारण प्रियांनो, आज आपल्याला प्रार्थना करण्याची अत्यंत गरज आहे. वी आर लॅकिंग बिहाइंड. आपण फार मागे आहोत. 2026 सुरू आहे. 2026 मध्ये जग कुठं गेलं आहे. टेक्नॉलॉजी वाढली आहे, खूप काही पुढे गेलं आहे जग, आणि आपण फार मागे आहोत. आणि जर आपल्याला त्याच्याशी जर पुढे जायचं आहे, एक गोष्टीपासून आपल्याला सुरू करावं लागणार आहे, आणि ते म्हणजे आपल्याला लोकांसाठी मध्यस्थी करायची आज गरज आहे. लोक पाप करत आहे, पापामध्ये नाश होत आहे, लोक कन्फ्युज्ड आहे, लोकांना कळत नाहीये की आम्ही काय करावं, कन्फ्युज्ड आहे, समजतच नाहीये कुठल्या दिशेने जावं. कदाचित काही लोक आहेत ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांना सांगता येत नाहीये, मदतीने त्यांना मदतीची आज गरज आहे. बरेचसे लोक दुःखी आहेत, आतल्या दुःखी आहे, चेहऱ्यावर तर ते हसत आहे, चेहऱ्यावर तर त्यांच्या स्माईल आहे, पण हृदयामध्ये कुठं ना कुठं ते दुःखी आहेत. प्रियांनो, बरेचसे लोक मिसगायडेड आहेत, त्यांना चुकीचं मार्गदर्शन मिळत आहे, जगाच्या मार्गदर्शनामध्ये ते जात आहे. बरेचसे लोक सैतानाच्या अटॅकमध्ये आहेत, आजारपणाच्या अटॅकमध्ये आहेत. हु विल हेल्प देम? त्यांना मदत करणार कोण? त्याला मदत फक्त चर्च करू शकतं, आणि द बेस्ट वे द चर्च कॅन हेल्प, सगळ्यात चांगली पद्धत ज्या पद्धतीने आपण लोकांची मदत करू शकतो, ती सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण त्यांच्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना प्रियांनो आपण करू शकतो. पहिला शमूएल 12:23 मध्ये शमूएल म्हणतो की मी तुमच्यासाठी प्रार्थना न करून पाप करणार नाही. म्हणजे प्रार्थना न करणे हे पाप आहे. पहिला शमूएल 12:23 मध्ये शमूएल म्हणतो की प्रार्थना न करून मी पाप करणार नाही. नॉट प्रेइंग इज अ सिन, प्रेयरलेसनेस इज अ सिन. प्रार्थना न करणे हे एक पाप आहे. प्रार्थनामध्ये न राहणे, इतरांसाठी मध्यस्थी न करणे हे पाप आहे. कदाचित आपण चोरी करत नाही, कदाचित व्यभिचार करत नाही, कदाचित कोणाची हत्या करत नाही, कदाचित आपण काही वाईट करत नाहीये, पण जर आपण प्रार्थना करत नाहीये तरीही आपण पाप करत आहोत. वचन सांगतो. शमूएल म्हणतोय की मी प्रार्थना करणार नाही, असं होऊ शकत नाही. प्रार्थना न करण्याचं पाप मी करणार नाही, असं शमूएल 12:23 मध्ये प्रियांनो म्हणतो. आज आपण कुठे उभा आहोत? आपल्याला कुठं ना कुठं उभं राहून शांतीने विचार करण्याची गरज आहे की स्पिरिच्युअल लाईफमध्ये मी कुठं जात आहे. आपण आपलं काम करतो, ड्युटी करतो, जॉब आहे, सर्व काही आहे, हे तर चालतच राहणार आहे, आयुष्यभर राहणार आहे, मरेपर्यंत माणूस बिझीच राहणार आहे. कधी आपले कामं संपणार नाही, उलट कामं वाढतील, कठीण परिस्थिती वाढतील, स्ट्रगल्स वाढणार आहे, कमी नाही होणार आहे. वचन सांगते की शेवटल्या दिवसांमध्ये कठीण दिवस येणार आहेत, याच्यापेक्षाही कठीण दिवस जगामध्ये दिसणार आहे. कधीही आरामाचे दिवस येणार नाही. आपण हे म्हणू शकत नाही की थोडेसे आरामाचे दिवस येऊ द्या मग मी प्रार्थना करीन. तो दिवस कधीच येणार नाही. तो एकच दिवस राहील जेव्हा आपल्याला आराम मिळेल, आणि तो म्हणजे जेव्हा आपण शरीर सोडून जाऊ. परंतु तोपर्यंत, जोपर्यंत आपण जगामध्ये जिवंत आहोत, एक जबाबदारी मंडळी या नात्याने, एक ख्रिस्ती परिवार या नात्याने आपण उचलली पाहिजे
की जरी मी बाहेर जाऊन काही करू शकत नाही, माझ्या मागे रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, मी नाही करू शकत आहे, परंतु मी इतरांसाठी मध्यस्थी करीन. माझ्या चर्चच्या लोकांच्या नावाची लिस्ट बनवीन. एक प्रेयर डायरी बनवतो मी, त्याच्यामध्ये मी लिस्ट बनवतो. या परिवारामध्ये हा प्रॉब्लेम आहे, या तरुणामध्ये हा प्रॉब्लेम आहे. आय विल मेक अ प्रेयर डायरी फॉर माय चर्च. माझ्या चर्चसाठी मी प्रेयर डायरी बनवून आणि त्या नावावर हात ठेवून प्रार्थना करीन. आणि तुम्ही पहा, ज्या प्रकारे अशा प्रकारे प्रार्थना केल्या जातात, त्या प्रकारे कशा प्रकारे प्रियांनो परमेश्वर अद्भुत काम मंडळांमध्ये करतो. तसं पाहिलं तर मंडळी प्रियांनो, एक सगळ्यात पॉवरफुल ऑर्गनायझेशन आहे. द मोस्ट पॉवरफुल ऑर्गनायझेशन इन द चर्च, इन द वर्ल्ड इज द चर्च. या जगामध्ये सगळ्यात पॉवरफुल संस्था जर कोणती आहे तर ते चर्च आहे. परंतु आज चर्चच कमजोर झाला आहे, परंतु आज चर्चच मागे राहिलेला आहे. लोक चर्चकडे अपेक्षेने पाहत आहे की आम्हाला चर्च गाईड करील, परंतु आज चर्चलाच गायडन्सची गरज पडत आहे. का? कारण आपण प्रार्थनेमध्ये फार मागे आहोत. प्रार्थना होत नाहीये. आपण म्हणू की नाही ना, आम्ही तर प्रार्थना करतो. प्रार्थना करत आहे आपण, पण ज्या लेवलची प्रार्थना झाली पाहिजे, ज्या आत्मिक युद्धामध्ये जाऊन ज्या प्रार्थनेमध्ये जे युद्ध झालं पाहिजे, त्या प्रकारची प्रार्थना होत नाहीये. एलियाबद्दल जे आपण वाचलं याकोब 5 मध्ये, त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की त्याने आग्रहाने प्रार्थना केली. है ना, ऐसा अपन बोल सकते कि उसने बहुत तिल मिला के प्रार्थना किया, है ना, अत्याग्रहाने, है ना, विथ मच फर्वर, म्हणजे रडून रडून, तिल मिला के, है ना, एकदम कळकळीने, खूपच आवेशामध्ये येऊन त्याने प्रार्थना केली. त्याची प्रार्थना अशी साधारण प्रार्थना नव्हती की प्रभू पाऊस नको पडू देऊ, तसं नाही. त्याची प्रार्थना असं लिहिलं आहे की अत्याग्रहाने, खूपच आग्रहाने, बहुत ही तिलमिला के, बहुत ही कंसर्न होके उसने प्रार्थना किया आणि त्याची ती प्रार्थना ऐकण्यात आली. प्रियांनो, आज आपली प्रार्थना कशी आहे हे आज आपल्याला चेक करायची गरज आहे, कारण आपल्याला आज मध्यस्थ करणाऱ्या लोकांची गरज आहे. प्रियांनो, आणि जर काही लोक जर सिरियस झाले प्रार्थनेबद्दल आणि जर ते गुडघ्यावर जाऊन रडून रडून जर प्रार्थना करत आहेत, तर एंटायर जनरेशन वाचू शकतं, एक संपूर्ण पिढी वाचू शकते. जर आपण प्रार्थनेबद्दल जर आपण प्रियांनो जर आपण सिरियस आहोत, एंटायर जनरेशन कॅन बी सेव्ड. संपूर्ण एक पिढी वाचू शकते जर आपण प्रार्थनेमध्ये लोकांच्या समोर प्रियांनो उभं राहू आणि परमेश्वरासमोर उभं राहून आपण म्हणू की देवा दया कर या लोकांवर, तुझ्या दयेची गरज आहे, तू त्यांना तू आपलं तारण दे. कारण प्रार्थना सामर्थ्य आणि चमत्कार घेऊन येते. प्रियांनो, आणि कधी कधी असंही वाटतं की जेव्हा परमेश्वर सर्वव्यापी आहे, सर्वज्ञानी आहे आणि सर्व शक्तिशाली आहे, तर मग आम्हाला प्रार्थना करायची काय गरज आहे? परमेश्वर सर्वज्ञानी आहे, त्याला तर सर्व माहीत आहे की कुठं काय प्रॉब्लेम आहे. परमेश्वर तर सर्व शक्तिशाली आहे, तर त्याला तो तर असंच एका सेकंदामध्ये मदत करू शकतो. तर मग आम्हाला प्रार्थना करायची काय गरज आहे? त्याला सर्व दिसतं, मग तो करत का नाही? तो सर्व शक्तिशाली आहे, मग तो करत का नाही? आम्हाला कशाची गरज आहे? आणि तुम्हाला आश्चर्य वाटत असेल कदाचित, जे आपण प्रभूची प्रार्थना करतो, आणि मत्ते 6 मध्ये आपण वाचतो की ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकवलं, त्यांनी काय प्रार्थना करायला शिकवलं? मत्ते 6 मध्ये आपण वाचतो की त्यांनी म्हटलं की आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावे. मग तो काय, त्यांनी काय प्रार्थना शिकवली? त्यांनी ही प्रार्थना शिकवली की तुझे राज्य येवो, दाय किंगडम कम. म्हणजे काय? त्याचं राज्य नाही आहे का? अशी का प्रार्थना करण्याला येशू ख्रिस्ताने आपल्याला शिकवलं की देव बापा तुझं राज्य येऊ दे, तुझं राज्य येवो. म्हणजे काय? त्याचं राज्य नाही आहे का? पुढं तो काय, त्याने काय प्रार्थना शिकवली? जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. म्हणजे काय? स्वर्गात तर तुझी इच्छा पूर्ण होते, मग पृथ्वीवर तुझी इच्छा पूर्ण होत नाही का? काय या दोन वचनांचा अर्थ काय? तुझं राज्य येवो,
परमेश्वराचं राज्य नाही आहे का पृथ्वीवर? स्वर्गात तर तुझी इच्छा पूर्ण होते, तसेच पृथ्वीवरही तुझी इच्छा तुझ्या इच्छेप्रमाणे हो. म्हणजे पृथ्वीवर काय परमेश्वराची इच्छा पूर्ण होत नाही आहे का? हा एक प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपल्याला बायबल सांगतं. का प्रार्थना करणे गरजेचं आहे? परमेश्वर सर्वशक्तिशाली आहे, परमेश्वर सर्वव्यापी आहे, परमेश्वर सर्व ज्ञानी आहे, त्याला सर्व काही माहीत आहे. तरीही तो म्हणतो की प्रार्थना करा. कशासाठी प्रार्थना करा? की तुझे राज्य येऊ दे. तुझी इच्छा स्वर्गामध्ये पूर्ण होते तर तुझी इच्छा पृथ्वीवरही पूर्ण होऊ दे. का असं झालं की आपल्या प्रार्थनेनंतरच त्याचं राज्य काम करत आहे? का असं होत आहे की आपल्या प्रार्थनेनंतरच परमेश्वराचं इच्छा पूर्ण होत आहे? एक वचन आपण वाचूया, 1 योहान याचा 5वा अध्याय आणि 19 वचन. 1 योहान 5:19. पूर्ण वाचला? 1 योहान 5:19. 1 जॉन. काय लिहिलेलं आहे? सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे. सगळे जग आज कोणाच्या वशमध्ये आहे? वचन सांगतं की सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे. 2 करिंथ याचा 4था अध्याय आणि 4थं वचन वाचूया. 2 करिंथ 4:4. 2 करिंथ 4:4 वाचूया. या ठिकाणी एक व्यक्तीबद्दल लिहिलेलं आहे. पॉल लिहितो की या युगाच्या दैवताने, आणि इंग्लिशमध्ये लिहिलं द गॉड ऑफ दिस वर्ल्ड, या जगाच्या ईश्वराने. हिंदीमध्ये लिहिलेलं आहे की संसार के ईश्वर ने. कौन है संसार का ईश्वर? कौन आहे हा या युगाचा दैवत? कोण आहे हा? हा परमेश्वराबद्दल नाही लिहिण्यात आलेला आहे. हा जो युगाचं दैवत जे लिहिण्यात आलेला आहे, द गॉड ऑफ दिस वर्ल्ड, संसार का ईश्वर कौन है? ये संसार का ईश्वर है शैतान. प्रश्न असा आहे, जग निर्माण करणारा परमेश्वर आहे, परमेश्वराने सर्व काही निर्माण केलं आणि मग परमेश्वराच्या निर्माण केलेल्या जगामध्ये शैतान कसं काय दैवत बनला? शैतान कसं काय द गॉड ऑफ दिस वर्ल्ड झाला? शैतान कसं काय संसाराचा ईश्वर झाला? आणि कसं काय हे सर्व जग त्या दुष्टाच्या वशमध्ये गेलेलं आहे? काय झालं? आणि ह्या कारणामुळेच प्रार्थनेची गरज आहे. जरी परमेश्वर सर्वज्ञानी आहे, त्याला सर्व काही माहित आहे की कुठं काय प्रॉब्लेम चालू आहे. जरी परमेश्वर सर्व शक्तिशाली आहे, तो एका सेकंदामध्ये सर्व काही करू शकतो, तरीही तो तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेची वाट पाहत आहे की आपण प्रार्थना करू, नंतर तो काम करील. असं का झालं? ठीक आहे, परमेश्वराला दिसत नाही का एखाद्या व्यक्तीवर अत्याचार होत आहे? परमेश्वराला दिसत नाही का की एक तिथं ऍक्सिडेंट होत आहे, तिथं गुन्हा होत आहे? हे परमेश्वराला दिसत नाही का? माहीत नाही का? त्याला माहीत आहे. आणि म्हणून बरेचदा हा प्रश्न विचारण्यात येतो की जर परमेश्वर चांगला परमेश्वर आहे तर जगामध्ये इतकं वाईट काय आहे? आणि इफ गॉड इज अ गुड गॉड, देन व्हाय देयर इज सो मच इविल इन द वर्ल्ड? आणि जब परमेश्वर भला परमेश्वर है तो दुनिया में संसार में इतनी बुराई क्यों है? काय आन्सर आहे त्याचं? आणि प्रार्थनेची गरज का आहे? प्रार्थनेशिवाय परमेश्वर काम का करत नाही? आणि तो का लोकांना शोधत आहे की त्यांनी जाऊन लोकांनी प्रार्थना करावी, मध्यस्थी करावी, परमेश्वरासमोर उभं राहावं? काय कारण आहे? काय कारण आहे की शैतान या युगाचा दैवत झाला आहे?
क्या कारण है कि शैतान इस संसार का ईश्वर बना है? उसका रीजन ये है, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की पाप जगात येण्यापूर्वी, पृथ्वी बनण्यापूर्वी आणि किंवा मानवजाती येण्यापूर्वी परमेश्वराने जी सृष्टी बनवली होती त्या सृष्टीचा अधिकार लुसिफरकडे होता. तो स्वर्गदूत होता. लुसिफर शैतान बनण्यापूर्वीची गोष्ट आहे. लुसिफर जेव्हा परमेश्वराचा दूत होता, लुसिफर जेव्हा तो आर्कएंजल होता, शैतान बनण्यापूर्वी यशकाराचं पुस्तक, यशाचं पुस्तक आपल्याला सांगतं की परमेश्वराने त्याला या पृथ्वीचा कारभार दिला होता. तो या पृथ्वीवर यायचा, या पृथ्वीचा अधिकार शैतानाकडे होता. परंतु जेव्हा त्याने बंड केला तेव्हा तो अधिकार त्याच्या हातून हिसकून घेण्यात आला. शैतानाच्या हातून तो अधिकार काढून घेण्यात आला. आणि मग जेव्हा परमेश्वराने आदमाला बनवलं, ते उत्पत्तीचे पुस्तक 1 अध्याय आणि 26 आणि 27 मध्ये आपण वाचतो की परमेश्वराने म्हटले की मी तुम्हाला माझ्या स्वरूप आणि माझ्या समानतेमध्ये बनवणार आहे. आणि तो म्हणतो की सर्व पृथ्वी व्यापून टाका. आणि पहिले उत्पत्तीचं पुस्तक याचा 1 अध्याय, त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर व नारी अशी ती निर्माण केला. आणि काय लिहिलेलं आहे 28 वचनामध्ये, देवाने त्यास आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला की फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्ते खाली आणा. परमेश्वराने नंतर तोच पृथ्वीवरचा अधिकार आदमाला दिला. म्हटलं 26 वचनामध्ये पण असं लिहिलेलं आहे की ते त्याच्यावर सत्ता चालवतील. 28 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, जेव्हा आशीर्वाद दिला परमेश्वराने, वचन सांगतं की त्याने म्हटलं की परमेश्वराने त्यांना म्हटलं की तुम्ही आता या सर्वांवर तुम्ही सत्ता चालवा. जो अधिकार आधी लुसिफरकडे होता तो अधिकार काढून आता परमेश्वराने आदमाला दिला. आणि आदमाने हवेला म्हटलं की आता तुम्ही या पृथ्वीवर सत्ता चालवा. हॅव अथॉरिटी, हॅव डॉमिनियन, इस पर तुम अधिकार रखो. परंतु 3रा अध्याय येतो मग उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये, आणि त्या ठिकाणी जेव्हा आदम आणि हवा परमेश्वराची आज्ञा तोडतात, मग तेव्हा काय झालं की जो अधिकार परमेश्वराने आदमाला दिला होता, आदमाने तोच अधिकार वापस शैतानाला विकून दिला. आणि म्हणून पुन्हा एकदा शैतानाची एंट्री एक अधिकारी प्रमाणे या जगामध्ये झाली आहे. अधिकार आधी होता लुसिफरकडे, त्याने बंड केला म्हणून परमेश्वराने तो अधिकार त्याच्या हातातून काढून घेतला. परमेश्वराने आदमाला बनवलं, पृथ्वीवरचा अधिकार, सत्ता चालवण्यासाठी अधिकार परमेश्वराने आदमाला दिला. परंतु आदमाने आज्ञाभंग करून, आज्ञा तोडून तोच अधिकार वापस शैतानाला दिला. आणि म्हणून परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं की हे जग जे आहे ते त्या दुष्टाच्या वशमध्ये आहे. आज या जगाचं दैवत शैतान आहे. आणि म्हणून परमेश्वर ट्रेसपास करत नाही, परमेश्वर बाउंड्रीज क्रॉस करून जात नाही. आणि म्हणून परमेश्वराला आज लोकांची गरज आहे की ते प्रार्थना करतील. किती आश्चर्याची गोष्ट आहे, जग परमेश्वराने बनवलेलं आहे, आपल्याला परमेश्वराने बनवलेलं आहे, परंतु आपल्या मदत करण्याचा अधिकार अजूनही त्याच्याकडे नाही. कारण आपल्याला प्रार्थनेद्वारे त्याला आमंत्रित करावं लागतं की प्रभू तू ये आणि मला मदत कर. मी आज आजारी आहे, मी प्रॉब्लेम मध्ये आहे, माझा चर्च प्रॉब्लेम मध्ये आहे, प्रभू तू ये आणि तू या चर्चला तू मदत कर. आणि येशू ख्रिस्ताने म्हटलं की मी माझी मंडळी रचीन. मत्ते 16 मध्ये 18 मध्ये आपण वाचतो की गॉड जीसस सेड आय विल बिल्ड माय चर्च, मी माझी मंडळी रचीन. परंतु त्याच मंडळीमध्ये कार्य करण्यासाठी आपल्याला येशू ख्रिस्ताला प्रार्थनेद्वारे आमंत्रित करावं लागतं. प्रियांनो, हे का झालं? कारण आदमाने तो अधिकार शैतानाला विकला. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने आपल्याला ती प्रार्थना करणं शिकवलं की देवा तुझं राज्य येऊ दे. किती आश्चर्याची गोष्ट आहे, आपल्याला परमेश्वरानेच बनवलेल्या पृथ्वीमध्ये परमेश्वराचंच राज्य येण्यासाठी आपल्याला आज प्रार्थना करावी लागत आहे. आणि म्हणून प्रियांनो, आज मध्यस्थ करणाऱ्या लोकांची गरज आहे. परमेश्वर डोळ्यांनी पाहत आहे की इथं हे वाईट चालू आहे, पण तो करू शकत नाही, कारण तो ट्रेसपास करत नाही, कारण तो जबरदस्ती कोणाच्या जीवनामध्ये काम करत नाही. त्याला कोणाची तरी गरज आहे
की जे इतरांसाठी प्रार्थना करतील आणि मग तो आमंत्रण दिल्यामुळे मग तो त्या ठिकाणी तो जाऊन प्रियांनो काम करतो. आणि सैतानाला ही गोष्ट माहीत आहे, म्हणून तो आपल्याला प्रार्थनेपासून हमखास दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. आपण आपलं जीवन जर ऑब्झर्व केलं तर आपण 24 तास कसं घालवतो आपल्याला माहीत आहे. सर्व काम करताना आपल्याला कधीच आळस येत नाही. कुठलंही काम करत बसा, कधीच आळस येत नाही, कधीच बोर होत नाही, कधीच आपलं असं नाही वाटत की माझी इच्छा होत नाहीये. पण तो प्रार्थनेला बसा, झोप येते, आळस येते, इच्छा होत नाही. का होत नाहीये? कारण सैतानाची इच्छा नाहीये की आपण जर प्रार्थना केली तर परमेश्वराच्या जीवनामध्ये काम करणं सुरू करेल. आणि जर परमेश्वराला जर दूर ठेवायचं याच्या जीवनापासून, तर या व्यक्तीला प्रार्थनेपासून दूर ठेवा. जर या मंडळीचं मला नाश करायचा आहे तर या मंडळीच्या लोकांना प्रार्थनेपासून दूर ठेवा. हे सैतानाला चांगलं माहित आहे, कारण त्याला हे सगळं सिस्टम माहित आहे, कारण तो त्यावेळेस त्या ठिकाणी तो होता प्रियांनो. म्हणून तर प्रार्थना करणे का गरजेचं आहे? का मंडळांमध्ये प्रॉब्लेम आहे? का परिवारांमध्ये प्रॉब्लेम आहे? का चर्च जे सगळ्यात मोठं आणि सगळ्यात स्ट्रॉंग ऑर्गनायझेशन आहे, का चर्च पडत आहे? का मिशन्स पडत आहे? जे चर्च इतरांसाठी आदर्श बनलं पाहिजे ते त्या चर्चकडे पाहून लोक आज हसून राहिले. का होत आहे? कारण मध्यस्थीची प्रार्थना फार कमी झालेली आहे प्रियांनो. आणि परमेश्वर आपल्या उघड डोळ्याने पाहिल की हे चर्च नाश होत आहे, परंतु काहीच करणार नाही जोपर्यंत लोक प्रार्थना करणार नाहीत. जुन्या करारामध्ये प्रियांनो बरेचसे उदाहरणं आहेत. आणि आपण पाहतो उत्पत्तीचं पुस्तक 18व्या अध्यायामध्ये आणि एक खूप चांगलं उदाहरण आपल्याला माहित आहे की अब्राहम मध्यस्थी करतो. उत्पत्ती 18 अध्याय, त्यामध्ये सदोम नावाचं जे गाव आहे, शहर आहे, ते पापामध्ये जगत आहे. कुठलंही पापाचं नाव घ्या, ते सर्व पाप त्या ठिकाणी दिसतील. आणि मग तिथं असं लिहिलेलं आहे उत्पत्तीचं पुस्तक 18 अध्याय 22 वचनामध्ये, तेथून ते पुरुष वळून सदोमाकडे चालते झाले, पण अब्राहम तसाच परमेश्वरासमोर उभा राहिला. ते दूत सदोमाला नाश करायसाठी निघाले, पण तो वचन सांगते की अब्राहम परमेश्वरासमोर तिथंच उभा राहिला. 23 वचनामध्ये अब्राहम जवळ जाऊन म्हणाला, तू दुर्जनांबरोबर नीतिमानांचाही नाम संहार करणार आहेस काय? त्या नगरात कदाचित 50 नीतिमान असतील, तर त्यांचा तू खरंच संहार करणार काय? त्यांच्यातल्या 50 नीतिमानांसाठी त्या नगराची तू गय करणार नाहीस काय? असं करता करता परमेश्वर अब्राहम किती बार्गेनिंग करतो. 40-50 नंतर तो म्हणतो 45, त्यानंतर 50, त्यानंतर 28 मध्ये आपण वाचतो, कदाचित 50 5 कमी नीतिमान असतील तर तू वाचवणार नाही का? त्यानंतर 29 मध्ये तो म्हणतो की परमेश्वर कदाचित 40 आढळले तर तू वाचवणार नाही का? त्यानंतर तो म्हणतो 30 वचनामध्ये, जर 30 आढळले तर तू गय करणार नाहीस काय? आणि मग तो म्हणतो 31 वचनामध्ये 20 लोक आढळले तर तू वाचवणार नाही काय? आणि मग तो शेवटी म्हणतो 32 वचनामध्ये, जर 10 लोक आढळले तर तू त्यांना वाचवणार नाही काय? काय करत आहे अब्राहम? तो सर्व शक्तीने परमेश्वरासमोर मध्यस्थी करत आहे. प्रभू सदोम नाश होत आहे, 50 लोक जर त्याच्यामध्ये असतील तर तू वाचवणार नाही काय? अजून बार्गेनिंग करत आहे. 45 प्रभू, 30, 20, 10 वाचव, तो सदोमाला वाचव. अब्राहम मध्यस्थी करत आहे. ती कळकळ आज कुठं आहे प्रियांनो? मरत आहे तर मरू द्या, आम्हाला काय करायचं आहे सांगा. आम्ही जर चांगलं बोलायला गेलो तर आम्हीच वाईट होऊ. जाऊ द्या ना, त्याला समजत नाही का? त्याला बायबल माहीत नाही का? त्याला चर्च माहीत नाही का? त्याला हे सगळ्या गोष्टी माहीत नाही का? जाऊ द्या ना. चांगलं सांगायला गेलं आपलंच तोंड खराब होईल, आपले संबंध तुटतील. जर असे विचार जर आपले आहेत तर आपल्याला खरंच आपण ख्रिस्ती आहोत का याच्यात विचार करण्याची गरज आहे. अब्राहम म्हणत आहे, प्रभू 50 लोक असतील त्यामध्ये तर त्यांना तू वाचवणार नाही काय? त्याची कळकळ बघा. प्रभू 45, प्रभू 30, प्रभू 20, 10 जरी असले तरी वाचवणार नाही काय? मध्यस्थी अब्राहम करत आहे. आपण कुठे उभे आहोत? जर आपण
निर्गमनाचे पुस्तक वाचतो 32 अध्यायामध्ये, निर्गम 32 मध्ये 4 वचनामध्ये आपण वाचतो की त्या ठिकाणी काय सुरू झालं. निर्गम 32 मध्ये असं लिहिलेलं आहे की त्यांनी त्यांच्या हातून घेऊन त्यांचे वासरू ओतून तयार केले, कोरण्याने कोरिले. तेव्हा ते म्हणू लागले की हे इस्रायला, ज्या देवाने तुला मिस्र देशातून आणले आहेत तेच हे तुझे देव. काय इस्रायली लोक करू लागले? जेव्हा मोशे पहाडावर गेला होता 40 दिवस तो खाली उतरला नाही, तेव्हा त्यांना वाटलं की माहित नाही मोशेचं काय झालं, मेला की काय. मग त्यांनी काय केलं, सगळं सोनं चांदी एकत्र केलं, सगळं सोनं एकत्र केलं. त्या सोन्याद्वारे त्याने एक सोन्याचं वासरू तयार केलं आणि म्हटलं की आता हा जे वासरू आहे, ही जी मूर्ती आहे, हाच आमचा देव आहे. याच देवाने आपल्याला मिस्र देशातून बाहेर काढला आहे. आणि स्टोरी तुम्ही पुढे वाचू शकता. जेव्हा मोशे खाली येतो त्याला अतिशय राग येतो आणि मग त्यानंतर काय होतं, जर आपण 30 वचनं पुढे वाचतो तर असं लिहिलेलं आहे, दुसऱ्या दिवशी मोशे लोकांस म्हणाला, तुम्ही घोर पातक केले आहे, तरी मी आता परमेश्वराकडे वर चढून जातो. कदाचित तुमच्या पापाचे प्रायश्चित्त मला करता येईल. मोशे परमेश्वराकडे परत जाऊन म्हणाला, हाय हाय, या लोकांनी घोर पातक केले आहे. यांनी आपल्यासाठी सोन्याचे देव बनविले. तरी आता तू त्यांच्या पातक्यांची क्षमा करशील, न करशील तर तू लिहिलेल्या पुस्तकातून मला काढून टाक. काय लिहिलेलं आहे? जेव्हा मोशेने पाहिलं की ज्या परमेश्वराने इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढलं, त्या परमेश्वराला त्यागून, त्या परमेश्वरापासून दूर होऊन यांनी स्वतःसाठी सोन्याचं वासरू बनवलं आणि आता म्हणू लागले की हे सोन्याचं वासरू जे आहे, ही जी मूर्ती आहे, हाच आमचा देव आहे, ह्यानेच आम्हाला मिस्र देशातून बाहेर काढलं. मोशे खूप तो चिडला, परंतु त्याने नंतर म्हटलं की आता मी परमेश्वराकडे जाईल, मी आता परमेश्वराकडे जाऊन प्रार्थना करीन, कदाचित तुमच्या पापांची क्षमा तुम्हाला मिळेल. आणि मग तो परमेश्वरासमोर जाऊन म्हणतो की प्रभू, या लोकांनी फार घोर पातक केले आहे, यांनी स्वतःसाठी सोन्याचे देव बनवले आहे, तू त्यांना क्षमा कर देवा. आता मोसेसची इंटेन्सिटी बघा, मोशेची तीव्रता बघा. मोशे काय म्हणत आहे, जर तू या लोकांना क्षमा करणार नाही तर तुझ्या पुस्तकातून माझे सुद्धा नाव काढून टाक, आणि तुझ्या पुस्तकातून माझं नाव काढ, जर तू या लोकांच्या पातकांची क्षमा करणार नाही. बघा मोशेची कळकळ त्याच्या लोकांसाठी किती होती. जर माझे लोक नरकात चालले, जर माझे लोक नाश होतील, तर परमेश्वरा तू मला सुद्धा नाश करून टाक, मी सुद्धा जगाला माझी इच्छा नाही आहे. जर माझे लोक, जर प्रियांनो, जर परमेश्वर तू नाश करणार आहेस. काय लोक होते हे अब्राम म्हणते, प्रभू वाचव लोकांना, सदोम पापात जगत आहे, पापात मरत आहे, पण वाचव देवा. मोशे म्हणतो की या लोकांनी तुला सोडलाय, यांना तू क्षमा कर. जर त्यांना क्षमा करत नसशील तर मलाही तू मारून टाक. येशू ख्रिस्ताने म्हटलं की हे पिता, यांना क्षमा कर, कारण हे काय करता यांना माहित नाही. इब्री लोकांपत्र 7:25 मध्ये लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्त आज सुद्धा आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. जेव्हा स्तिफनाला मारण्यात आलं धोंडमार करून, प्रेषित 7:60 मध्ये लिहिलेलं आहे की त्यांनी म्हटलं की देवा, हे पाप यांच्यावर तू मोजू नको. रोमन्स 10:1 मध्ये पॉल इस्रायली लोकांच्या तारणासाठी प्रार्थना करत आहे. प्रियांनो, चर्च बायबल हे मध्यस्थी करणाऱ्या लोकांनी भरलेलं पुस्तक आहे. आपण कुठे उभा आहोत हे आज आपल्याला पाहण्याची गरज आहे. प्रियांनो, आपले तरुण, आपले लेकरं, आपले परिवार नाश जर होत आहे तर त्यांना फक्त पाहून हसणे आपलं काम नाहीये. आपल्या डोळ्यात अश्रू आले पाहिजे. हा तरुण व्यक्ती चर्चमध्ये नाही, ही तरुण मुलगी नाश होत आहे, हा परिवार नाश होत आहे, माझ्या समोर लहानाचे मोठे झाले लोक आहे, हे नाश होत आहे. प्रभू यांना वाचव. आपल्याला आज त्यांच्यासाठी रडण्याची गरज आहे. हमारे आंसू सूख गए क्या? अश्रू क्या वाहून गेले? आंसू सूख गए क्या हमारे लोगों के लिए? कब रोएंगे हम? कधी रडणार आम्ही आपल्या लोकांसाठी, आपल्या चर्चसाठी, आपल्या मिशनसाठी, आपल्या गावासाठी? प्रियांनो, आणि ही जबाबदारी आपलीच आहे, कारण चर्च इज द मोस्ट पॉवरफुल ऑर्गनायझेशन. आपल्याकडे पवित्र आत्मा आहे, आपल्याकडे वचन आहे, आपल्याकडे देव आहे, आपल्याकडे येशू ख्रिस्त आहे, आपल्याकडे प्रार्थनेचं सामर्थ्य आहे, आपल्याकडे येशूच्या रक्ताचं सामर्थ्य आहे.
आपल्याकडे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे, आपल्याकडे त्याच्या आत्मिक हथियार अपने पास में है. आणि जर आपण थंड होऊन बसलो ना तर परमेश्वर एक दिवस आपल्याला फार मोठा प्रश्न विचारणार आहे. तुम्ही केलं तर काय केलं? हसत बसले होते का एकमेकांकडे पाहून? हे असेच आहे, हे तसेच आहे, जाऊ द्या ना, आपल्याला काय करायचं, मेले तर मेले, त्यांना समजत नाही का? मी जर बोललो तर माझे संबंध तुटतील. प्रियांनो, आपले संबंध तुटले तर चालले, पण एक आत्मा जर वाचवला गेला ना तर खूप मोठी गोष्ट आहे. एक शेवटचं वचन याकोबाचे पुस्तक जे आपण वाचलं त्यामध्ये एक शेवटचं वचन जे आहे याकोब 5 अध्याय, आणि यामध्ये काय लिहिलेलं आहे? 19 आणि 20 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, माझ्या बंधूंनो, तुम्हामधील कोणी सत्यापासून बहकला आणि त्याला कोणी माघारे फिरविले तर पापी माणसाला त्याच्या चुकलेल्या मार्गापासून जो फिरवतो तो त्याचा जीव मरणापासून वाचवील व पापांची रास झाकील, हे ध्यानात ठेवा. तो का म्हणत आहे की जर तुम्हापासून एखादा व्यक्ती बहकला, आपल्या चर्च लोक बहकले आहेत का? आपल्या परिवारातले लोक बहकले आहेत का? परंतु त्याला कोणी जर माघारे फिरविल, जर तो त्याला वापस घेऊन येईल प्रभूकडे, तर पापी माणसाला त्याच्या चुकलेल्या मार्गापासून जो फिरवतो तो त्याचा जीव मरणापासून वाचवील प्रिया, व त्याच्या पापांची रास झाकील, हे लक्षात ठेवा. आज कशाची गरज आहे? आज मला तुमच्या प्रार्थनेची गरज आहे. आपणा सर्वांना एकमेकांच्या प्रार्थनेची गरज आहे. आपण प्रार्थना करत आहोत, परंतु ती प्रार्थनेची इंटेन्सिटी आज वाढवण्याची गरज आहे. जर आपले अश्रू वाहून गेलेले आहेत, अगर हमारे आंसू सूख गए हैं, प्रभू को बोलो, प्रभु मैं आंसू के साथ प्रार्थना करना चाहता हूँ. एखाद्याला पाहून मला हसू येत आहे आज, परंतु त्याच्याकडे पाहून मला रडू आलं पाहिजे. मी त्या मुलाकडे पाहतो तर हसतो, मी पहा कसा करत आहे. हे शारीरिक जीवन आहे. आध्यात्मिक जीवन काय की जर एक व्यक्ती तरुण नाश होत आहे तर त्याला पाहून आपलं मन भरून गेलं पाहिजे. आपल्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे की मगा हा मुलगा कुठं जात आहे. जरी तो माझं ऐकत नाही, पण प्रभू मी त्याच्यासाठी मध्यस्थी करीन. विचार करा, समजा आपला स्वतःचा मुलगा असेल, आपली स्वतःची मुलगी आहे, आणि जर ती नाश होत आहे तर आपण त्यांना पण हसणार आहोत का? हसू का आपण? माझा मुलगा नाश होत आहे, व्हेरी गुड, जा नाश हो जा. आपली मुलगी नाश होत आहे, आपण हसू का त्यांना पाहू? आपण त्यासाठी रडू. आपण कितीतरी ठिकाणी प्रेयर रिक्वेस्ट पाठवू की प्रभू आमच्यासाठी प्रार्थना करा. आपण आपल्या जागेवर उभं राहूया, प्रार्थना करू. आणि आज परमेश्वरा म्हणूया की परमेश्वर पिता, मला त्या मध्यस्थीचा आत्मा दे प्रभू. मला तो प्रार्थनेचा आत्मा दे. माझ्या परिवारासाठी, माझ्या मंडळीसाठी, आमच्या पालकांसाठी, आमच्या मिशनच्या लीडर्ससाठी, आमच्या गावासाठी, चर्चच्या तरुणांसाठी, लेकरांसाठी, जे चर्चमध्ये दिसत नाहीत त्यांच्यासाठी मला तू ते त्या कळवळाचा आत्मा, द स्पिरिट ऑफ कंपॅशन तू दे प्रभू. मला तो प्रार्थनेचं ओझं दे परमेश्वर. माझे अश्रू सुकून गेले आहेत. इतरांना पाहून मला हसू येतं, पण मला त्यांच्याबद्दल रडू येत नाही. पिता, वाचव प्रभू त्यांना. आम्ही आत्मिक युद्धामध्ये आहोत. सैतान नाश करत आहे. माझ्या प्रार्थनेची लोकांना गरज आहे. मला मध्यस्थ बनव प्रभू. देवबाबा, आमची प्रार्थना आहे प्रभू, जर आज आमचं मन कठोर झालं आहे प्रभू, जर आम्ही प्रार्थनेमध्ये थंड पडलो आहोत, मध्यस्थीची प्रार्थना होत नाही आहे प्रभू, लोक नाश होत आहे, परंतु आम्ही त्यांना पाहून आम्हाला काहीच वाटत नाही. आमचं मन थंड झालं आहे प्रभू. कदाचित आम्ही त्यांना पाहून हसत आहोत प्रभू. आम्हाला तू क्षमा कर देवा प्रभू. एक नवीन अंतःकरण दे पिता. प्रार्थनेने भरलेलं मन दे. ते प्रार्थनेचा आत्मा तू आम्हाला दे प्रभू. पिता, आमच्या लेकरांना वाचव, आमच्या चर्चला वाचव, आमच्या मोठ्यांना वाचव प्रभू.
देवापा त्यांना आमच्या प्रार्थनेची गरज आहे. कदाचित ते भटकत आहेत, कदाचित ते पापात जात आहेत, कदाचित ते सैतानाच्या अटॅक्समध्ये आलेले आहेत प्रभू. शारीरिक वासनांमध्ये जात आहे, व्यसनांमध्ये जात आहे, आत्मिकरित्या नाश होत आहेत प्रभू. देवा आमची प्रार्थना आहे, त्यांना तू वाचव देवा. प्रभू दया कर, प्रभू कृपा कर प्रभू. तुझ्याशिवाय त्यांना कोणीच मदत करू शकत नाही. आम्ही जरी आई वडील असू किंवा आम्ही घरातले मोठे असू किंवा आम्ही समाजातले मोठे व्यक्ती असू प्रभू, पण आम्ही त्यांना मदत करू शकत नाही. फक्त तूच त्याला मदत करू शकतो पिता म्हणून आमची प्रार्थना. देवा दया कर प्रभू, दया कर या मंडळीवर, दया कर आमच्या तरुणांवर, आमच्या लेकरांवर, आमच्या प्रत्येक परिवारावर पिता तू दया कर प्रभू. प्रार्थनेचा आत्मा तू आम्हाला दे परमेश्वर. आम्ही रोज रडावं आमच्या लोकांसाठी. ती कळकळ, ती आग्रहाची प्रार्थना करण्यास तू आम्हाला शिकव प्रभू. आम्ही लहान लहान गोष्टींमध्ये स्वतःला फसवून घेतला आहे, तर त्यामधून बाहेर निघून आम्ही प्रार्थनेमध्ये युद्ध करणारे असा आत्मिक योद्धा, प्रार्थनेचे योद्धा तू आम्हाला बनव अशी आमची प्रार्थना देव. या मंडळीला प्रभूजी तू प्रार्थना करणारी अधिक मंडळी बनव प्रभू अशी आमची दुआ आहे, प्रार्थना आहे. संपूर्ण मान महिमाने गौरव आम्ही तुला देतो पिता. तारणार प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि सामर्थ्य नावाने आम्ही मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य यावं, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडिले तसेच तो आमची ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास स्पर्शेत आणू नकोस, तर आम्हास वाटापासून सोडेल. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता आमच्या देवबाबांची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर सदोदित असो. आमेन. सुवंद्य